कहना चाहोगे? या वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला 3 वेळेस आश्वासन दिलेले आहे तोंडी की तुम्हाला कायम करतो आणि 12/12/2012ला त्यांनी आम्हाला सत्तेत आल्यानंतर पहिलं काम तुमचं करू असं पण सांगितलं होतं, पण ते पण आश्वासन त्यांनी पाळलं नाही. आणि आता सुद्धा त्यांनी 3 वेळेस आम्हाला आश्वासन दिलं. अभ्यास समितीची स्थापन झाली होती आम्हाला कायम करण्यासंदर्भाने, त्याचा अहवाल पण CM साहेबांना सुपूर्द केलेला आहे, तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला कायम करण्याची शिफारस आहे. आणि फक्त मुख्यमंत्री साहेब आम्हाला आश्वासन देत आहेत, लेखी त्यावर ते काही देत नाही. त्यामुळे आम्ही 30 दिवसापासून इथं आझाद मैदानावर बसलेलो आहोत. जोपर्यंत आमचं आश्वासन कायमचं पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. आमचा जीव जरी गेला तरी चालेल, पण आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. कारण आमच्यातले बरेचसे लोक रिटायरमेंटला आलेले आहेत. एक मॅडम आलेले आहेत, 31 मार्चला रिटायर झाल्या, तरी सुद्धा त्या इथे येऊन आंदोलनाला आलेल्या आहेत. त्यानंतर काहींची सर्व्हिस 3 महिने राहिली, काहींची 6 महिने राहिली. आमची 8 ते 10 वर्षापर्यंत सर्व्हिस राहिलेल्या आहेत, तरीसुद्धा शासनानं आम्हाला कायम केलेले नाही. आणि आमच्यातले अर्धे लोक आहेत की ते 8 ऑक्टोबर 2024ला शासनाने कायम केले आणि आम्हाला मात्र वंचित ठेवलेलं आहे. म्हणून शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला कायम करावं. धन्यवाद.